हॅलो गाईज, आय एम क्षितिज गायकवाड. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आज म्हणजे आपण चाललो आहे गावाला अर्जंट एकदम. आजी होती गावाकडे, त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. स्वतःचं तर काय मी जास्त घेणार नाही, बट बाकी ट्रॅव्हलिंग वगैरे तर दाखवेलच. आणि 2 दिवस आपल्या गावाला पण जायचं धाराशिवला. सो आपण निघालो आहे आता. मांजरी क्रॉस केलं आहे आपण आणि ह्या टेम्पोने आलो होतो. मामाची टेम्पो आहे. बाकी आता आम्ही चाललो आहे जेवायला एस कुमार वडापवाले. तर नाश्ता करू आणि निघू. तर गाईज इथून आपल्याला अजून 5 ते 6 तास लागणार आहेत जायला. सो ट्रॅव्हलिंग आपण दुपारचीच घेतलेली आहे, संध्याकाळी गेलो नाही. बसनेच जायचं होतं, बट सामान वगैरे पण असणार आहे, ज्वारी बाजरी वगैरे जे काय असेल ते. सो त्याचे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे लागतात. तर टेम्पो पण होता मामाचा, सो टेम्पोमध्येच आपण सगळं आणणार आहे. सो इथं 2 दिवस राहणार आहे आपण गावाकडे, 1 रात्र आणि 2 दिवस. सो जे काय असेल मी ते दाखवेल. आणि शेतात वगैरे पण जायचं आहे. खूप ब्लॉग्स होते माझे पाठीमागं पण काढले होते मी, बट तरी एकदा सगळं दाखवेल आणि बघतच राहा पुढे पुढे. गाईज मी तर मस्त लाईट घेतो आहे. मसाला डोसा घेतला होता आणि बाकी वडा इथं थांबलो होतो नाश्ता करायला. आणि आता निघालो आहे परत आपल्या रूटला. हां आता आम्ही विगवनमध्ये इथून आचलेर 4.5 तास आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण आचलेरला कार्यक्रम आहे वर्षश्राद्ध. सो तिथं जाणार आहे. मग तिथून आजचा दिवस पूर्ण. उद्या मग आपल्या गावी जाणार आहे धाराशिवला. आणि ब्रेक घेतला होता थोडं वॉशरूमला वगैरे उतरतो. बिस्लरी वगैरे घेतली आता. आणि पाणीसाठी चहा तर वगैरे कोण पित नाही, त्यामुळे चहा वगैरे घेतला नाही. आता बिग वनला आहे. सो हां चला. तर गाईज झाले आत्ता बिर्याणी वगैरे खाऊन मस्त पोटवर जेवलो. सकाळी नाश्ता केला होता फक्त. आणि आता आपण पोचलो आष्टा मोडला. पुढे कमान दिसतच असेल तुम्हाला, थोडी ब्राईटनेस कमी करतो. आष्टा मोडला आणि इथून आपल्याला जायचं आता आचलेरला. आणि जास्त काय लांब नाही इथून. आणि पुणे टू आचलेर अंतर 318 किलोमीटर असं आहे. 6 तास लागतं पूर्ण. आता इथं आपल्याला आज पूर्ण दिवस घालवायचा आहे. जे पण वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी रात्रीचा पूर्ण एक असतो. आणि उद्या मग आपल्याला निघायचं आहे बुसनीला. ते पण लातूरच्या साईडला येतं थोडं. सो धाराशिव आणि म्हणजे चेंज झाले नाव, ते धाराशिव झालं आहे. सो तिकडे जायचं आहे उद्या आपल्याला. आणि तिकडून मग लगेच घरी निघायचं आहे. आणि घरून मग परत आपले प्लॅन्स आहेत 2 दिवसासाठी. सो ब्लॉग्स येतच राहतील कंटिन्युअसली. आणि बाकी आता मामा गेला आहे कटिंग करायला इथे समोर. कटिंग म्हणजे दाढी करतोय. दाढी वाढली होती त्याची, बाकी माझी पण वाढली. पण मी थांबलो आहे आता, बड्डे येतोय म्हणून. सो त्याचा पण ब्लॉग येणार आहे. सो त्यामुळे मी दाढी वगैरे केली नाही, कारण 1 वीकमध्येच दाढी इतकी वाढून जाते. केस तर इतकं नाही कळून येत, पण दाढी खूप वाढते. सो त्यामुळे काय केलं नाही, तसं चालू आहे. बाकी खूप ऊन आहे. इतकं सनस्क्रीन वगैरे लावली तरी चेहऱ्याला चटके बसत होते. म्हणजे ते बसणारच आता, ते काय हे नाही, पण तरी असं टॅन वाटत होता चेहरा. आता थोडा पुसला आहे मी, त्यामुळे थोडं वाटतं घोरा. बाकी ठीक आहे, चाललं आहे. मी पुढे दाखवेलच काय. आणि आता पोचलोच आहे आपण गावात ऑलमोस्ट. फक्त एक कमान पार करायचे आणि त्याच्यानंतरून थोडे एक 10 किलोमीटर असेल अजून. 5-10 पण नाही, 5 किलोमीटर असेल. सो दाखवतो तिथं पण गेलं. तर गाईज पोचलोय आपण आचलेरमध्ये आणि चाललोच आहे आता घराकडे. आमचा मंथन शेठ. अरे हसतं काय, बोल की काहीतरी.
तर गाईज आता वाजले 1:30 आणि मला काही झोपच येत नाही आहे आणि बाकी सगळे झोपले टेम्पोमध्ये आणि झोपलो होतो मी पण गाणे वगैरे असतात आमच्या इथे वर्ष श्राद्धाच्या वेळेस असतील सगळ्यांच्या इथे पण माहीत नाही मला. सो मी सांगितलं की आमच्या इथं असतं असं. सो गाण्यांचा आवाज पण येतो, त्या गाण्याच्या आवाजामध्ये मला काय झोपच येत नाही आणि सो त्यामुळे मी बाहेर राऊंडच मारायला आलो आणि पहिल्यांदा असं फिरतं गावात, कारण मला खरंच खूप भीती वाटते अशा रात्रीच्या वेळेस फिरायला आणि एकटा इथं तो पण मी हाय आवाज येतो आहे बट थोडंसं लांब आहे, बट तरी ठीक आहे करू ॲडजस्ट. आणि सांगितलं पण नव्हतं मी, काय कंटिन्यू केलं नव्हतं ब्लॉग. सो म्हणलं बाहेर जाऊ थोडं राऊंड मारता ब्लॉग पण घेऊ, त्यासाठी. समोरचं एक घर आहे आणि जिथे गाणे वगैरे चालू आहेत ते दुसरं घर आहे. सो गर्दी असल्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतलं की टेम्पोमध्ये झोपावं. आणि गाईज पहिला पिंपल, इथलं पाणी सूटच होत नाही मला आणि जेवण पण नाही. आता प्रॉब्लेम होतो खूप, म्हणून मला गावाकडे थोडं असं लिमिटेड डेजसाठीच राहायला आवडतं. 1-2 दिवस खूप झाले माझ्यासाठी राहण्यासाठी गावात आणि मला चांगलं पण वाटतं. यायच्या वेळेस असं वाटतं की कधी जातो गावाला आणि आलं की असं वाटतं की मग कधी जातो घरी. सो असं सीन होतं माझ्यासोबत. आता तसंच होतं कारण थोडं अनकम्फर्टेबली झोपलेत सगळे इथे, पण ठीक आहे ॲडजस्ट केलं पाहिजे. सगळ्या जागेत सगळंच भेटेल असं नाही. सो